सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी दीपाली डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे। तर आपण नवरीच्या नऊवारीवरचं हे ब्लाऊज आहे बोटनेकचं आणि त्याला आपल्याला नाव वर्क करायचं आहे, त्याच्यावर नावाचं वर्क करायचं आहे। नाव टाकतं, त्यासाठी मी एवढं साहित्य घेतलेलं आहे। रावांची नवरी टाकतं कोणी, तर याचा यूज करून आपल्याला नाव तयार करून घ्यायचं आहे। मी पहिलं पेन्सिल किंवा पेनाच्या सहाय्याने तुम्हाला जे नाव याच्यावरती काढायचं आहे त्या नावाची मार्किंग व्यवस्थित करून लिहून हे नाव घ्यायचं आहे आणि नंतरच त्याच्यावरती वर्क करायचं आहे। आणि हे जे गम आहे तो खूप छान आहे, निघत नाहीये, काही नाहीये। आणि बॉल चेन आणि डायमंडची लेस ही यूज करून मी येथे हे नाव तयार करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने। आणि याला छान असं सुकू द्यायचं आहे, करून घेऊ शकतो। हे छान सुकल्याच्या नंतरच बाकीचं ब्लाऊज आपल्याला स्टिच करायचं। पेन्सिलने किंवा पेनाने नेटवर सुंदर असं याला लुक आलेला आहे, त्याच्या मापाने आपण हे कट करून नेटच्या कपड्यावरती हे नाव तयार करून घेतलेलं आहे आणि छानपैकी आपलं आहे ब्लाऊज सुकलेला आहे, म्हणजे छान असं व्यवस्थित झालेला आहे। स्टिच केल्याच्या नंतर मग आता याचं काहीच निघण असं नाहीये। स्टिच करून हा बॅक साइडचा पार्ट आपला तयार झाला आणि फ्रंट साइडचा सुद्धा मी पार्ट तयार करून ठेवलेला होता। आणि ह्या याच्या स्लीव्ज आहे, याला सुद्धा मी हाताने वर्क केलेला आहे, हे सुद्धा खूप छान असं सुकलेलं आहे। आणि आपण आता हे पूर्ण ब्लाऊज स्टिच करून घेऊ आणि मग पुढे मी तुम्हाला दाखवते। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज स्टिच करून घ्यायचा आहे। हा बोटनेकचा गळा आहे अशा पद्धतीने आणि 32 इंचाचं हे माप आहे, याला आपण जोडून घेऊ। तर अशा पद्धतीने आपल्याला हे ब्लाऊज स्टिच करायचं आहे। आणि तर ज्या नवीन मैत्रिणी चॅनलवरती असाल त्या मैत्रिणींनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जेणेकरून तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर तुम्हाला नवीन नवीन ब्लाऊजचे असेच अपडेट येत राहतील, डिझाईन नवीन नवीन तुमच्यापर्यंत तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील। जो मी नवीन व्हिडिओ टाकला त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि तुम्हाला तो व्हिडिओ बघायला भेटेल। तर असेच नवीन नवीन ब्लाऊज डिझाईन तुमच्यासाठी मी घेऊन येईन, खूप सोप्या साध्या पद्धतीने। आणि हे बघा, इथे मी एक टिप सांगत आहे जेणेकरून आपली वरचा भाग आणि खालचा भाग व्यवस्थित ठेवून आणि खालीवर असा कपडा आहे आपला काखेच्या भागात जे खालीवर असा बिना भाग होतो तो होत नाही, करून अशी मार्किंग करून जो भाग जास्त झाला खालचा किंवा वरचा त्या भागाची कटे आपल्याला कटिंग अशी करून घ्यायची आहे, न घाबरता। काहीच प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामुळे, आपले स्लीव्ज एकदम परफेक्ट बसते। हे बघा अशा पद्धतीने। तर बॅक साईडचा आपला मोंढ्याच्या भागाला आपल्याला जास्त वाढ झालेली आहे, त्यामुळे असं कट करून घ्यायचं व्यवस्थित। स्लीव्ज जोडायच्या अगोदर आपल्याला दोन्ही साईडने चेक करून घ्यायचं आहे की दोन्ही साईडने लेवलला बराबर मोंढ्याचा भाग आहे की नाही आहे। तर अशा पद्धतीने येथे मी व्यवस्थित करून घेत आहे शोल्डर जवळ। आणि हे व्यवस्थित करून झालं आपलं का आपण येथे बाहीला जोडून घेऊया। बाही मधोमध आपल्याला इथे कट मारून घ्यायचा आहे स्लीव्जला। आणि शोल्डरवरची जी शिलाई आहे त्या शिलाईवर जो मधोमध आपण बाहीला कट मारून घेतला आहे तो तिथं ठेवून जोडत घेऊन इकडे बघायचं आहे व्यवस्थित आहे की नाहीये, आणि तिथून आपल्याला स्टिच करायला सुरुवात करायची आहे अशा पद्धतीने। जो सुईचा आपला दाब आहे तेवढा कपडा दाबामध्ये दाबायचा आहे, जास्त नाही दाबायचा आहे आणि कमीही नाही दाबायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने। आणि जो मागच्या साईडचा भाग आहे आपलं जे शोल्डर्स मध्ये जे आपण स्टिच करून घेतलेला आहे ते मागच्या गळ्याच्या साईडना फोल्ड करायचा आहे खाली, आणि नंतर स्लीव्स त्याच्यावरून आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे। हे बघा अशा पद्धतीने। येथे आपल्याला बाही खेचायची नाही आहे, व्यवस्थित अशी जोडून घ्यायची आहे स्लीव्ज। खूप छान अशी फिनिशिंग बसते। व्हिडिओ पूर्ण बघा मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हे बघा येथे आपली एक स्लीव जोडून झालेली आहे आणि इथं हा भाग जास्त झालेला आहे तो मी कट करून घेत आहे।
असं व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे। बराबर मधोमध आपली ही डिझाईन आलेली आहे, तुम्ही बघू शकता। आपल्याला परत एक स्लीव्ज वरती शिलाई परत मारून घ्यायची आहे। अशा पद्धतीने परत एक आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे शिलाईवरती। इथे आपल्याला 2 शिलाई मारून घ्यायच्या आहे। हे बघा, हे बघा किती छान अशी आपली स्लीव जोडून झालेली आहे आणि आता आपल्याला याची फिटिंग करायची आहे। हे बघा, जे मी कट केलं होतं मुंड्याचा भाग तो बघा इथे वरच्या साईडला खालीवर येथे शिलाई झालेली नाही, आपली व्यवस्थित शिलाई आपली आलेली आहे। तर आपण याची फिटिंग करून घेऊ अशा पद्धतीने। आणि जो आपला मुंड्याजवळची जी बाही जोडलेली आहे ती शिलाई आहे ती वरच्या साईडने दाबायची आहे आपल्याला। हे बघा, अशा पद्धतीने हे वरच्या साईडला घ्यायचं आहे आपल्याला। अशा पद्धतीने मी इथे फिटिंग करून घेत आहे स्लीवची। अशीच आपल्याला दुसरी बाही सुद्धा स्टिच करून घ्यायची। आणि बघा, अशा पद्धतीने दुसरी बाही जोडून सुद्धा आपली तयार झालेली आहे आणि फिटिंग वगैरे सगळं मी इथे करून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने आपलं ब्लाऊज स्टिच झालेला आहे आणि असं हे ब्लाऊजचं लुक आलेला आहे। तर बघू शकता, खूप छान फिनिशिंग मध्ये आपली स्लीव जिथं स्टिच करून झालेली आहे। हे बघा, खूप छान अशी आपली ही डिझाईन तयार झालेली आहे। हे बघा, जी मुंड्याची आपली शिलाई आहे ते बराबर डिझाईनच्या वर्क नुसारच आलेली आहे। मार्किंग करून घ्यायची स्लीव जोडायच्या अगोदर। बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपला ब्लाऊज रेडी झालेला आहे।